नमस्कार मित्रांनो, देशात निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्याला आपण EVM म्हणतो ते संरक्षण कसं केलं जातं आणि अनेकांना याबद्दल माहीत नसेल आणि म्हणूनच आपण तुमच्यापर्यंत पोहोचतोय की मतदानानंतर EVM मशीन हे सील करून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतात आणि मतमोजणी होईपर्यंत ते तिथे सुरक्षित असतात। याच्या ज्या काही चाव्या असतात याची जी सुरक्षा असते ही कोण करतं हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा विचार आला आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अजून लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतील। मतदान केंद्रांवरून EVM थेट स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले जातात का? तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत की मतदान संपल्यानंतर लगेच मतदान केंद्रातून EVM स्ट्रॉंग रूममध्ये पाठवले जात नाही। बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणि इथंच कुठंतरी आता जे काही विरोधी नेते आहेत त्यांना वाटतं की इथेच काहीतरी गडबड होते। मग मतदान संपल्यानंतर नेमकं काय घडतं तर मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकारी EVM मतांची नोंद तपासतात। मतदारांची संख्या आणि मत यांची संख्या जुळवल्यानंतर मशीन सील केलं जात असतं। बघा, याच्यानंतरही काहीतरी प्रोसेस असते। या दरम्यान सर्व उमेदवारांच्या पोलिंग एजंटला एक सत्यापित प्रत दिली जाते। जेव्हा सर्व EVM येतात त्यानंतर त्या स्ट्रॉंग रूममध्ये सील केले जातात। उमेदवारांनी प्रतिनिधींनीही त्यावेळी सील तपासण्यात येत असताना त्यावर सही करतात। स्ट्रॉंग रूमपर्यंत कोणीही जाऊ शकत नाही अशी त्याच्यासाठी प्रोव्हिजन केली जाते। निवडणूक आयोग त्याच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सतर्क असते। निवडणूक आयोग 3 पातळ्यांवर स्ट्रॉंग रूमचे संरक्षण करतो। त्यासाठी निवडणूक आयोग आधीच तयारी केलेली असते आणि त्यासाठी त्यांनी जी काही प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन करून ठेवलेली असते। जसं की स्ट्रॉंग रूमची अंतर्गत सुरक्षा केंद्रीय निमलष्करी दलाकडे असते, म्हणजे जे काही आपले कमांडो असतात त्याच्या आत आणखी एक सुरक्षा असते जी स्ट्रॉंग रूमच्या आत असते, जी केंद्रीय बलाद्वारे केली जात असते। सर्वात बाहेरील सुरक्षा ही राज्य पोलीस दलांची जबाबदारी असते। बघा, जे काही पोलीस असतात ते बाहेरून पूर्ण वेढा घालून त्याच्यासाठी असतात। आता EVM जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी याची असते मित्रांनो। जसं की जिल्ह्यात उपलब्ध सर्व EVM जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे DEOच्या देखरेखीखाली असतात, ज्यामध्ये डबल लॉक सिस्टीम असते। एक सिंगल लॉक नाही तर डबल लॉक सिस्टीम त्याच्यामध्ये असते। त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तिथे तैनात असतं। यासोबतच CCTVने पाळत ठेवण्यात येत असतं त्याच्यावर की कोण तिथे काही काळा बाजार तर नाही करत आहे ना, या सगळ्या गोष्टी तिथे असतात। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं असताना 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचं लक्ष तर आता सगळ्यांना लागलेलं आहेच। निवडणूक निकालानंतर अनेक एक्झिट पोल समोर येताना आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याची संकेत कोणी देत आहे तर कोणी म्हणतं की महाविकास आघाडीचे संकेत याच्यात येतील। असो, आपला तो मुद्दा नाही आहे। कोणीही येवो, शेतकऱ्यांचं, शासनाचं, गोरगरीब जनतेचं याच्यातनं भलं व्हायला पाहिजे हेच आपलं म्हणणं आहे। मुद्दा होता की EVM मशीन कुठल्या स्ट्रॉंग रूममध्ये कशी सिक्युरिटी ठेवली जाते। मित्रांनो, नक्कीच तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे इथे नक्कीच मिळाली असतील आणि या मिळालेल्या उत्तरांसाठी एक लाईक तर बनतो मित्रांनो। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।